नरेंद्र मोदीजी यांच्या कारकिर्दीची 12 वर्ष जी यशस्वीपणे झालेली आहेत, त्यांच्या या कारकिर्दीला भावी काळामध्ये शुभेच्छा देण्याकरता त्यांनी केलेल्या कामासंदर्भामध्ये आपल्या सर्वांसमोर जो इतिहास घडलेला आहे तो दैदिप्यमान इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आतापर्यंत केलेलंच आहे। तो इतिहास लोकांसमोरच आहे आणि मग ती पायाभूत सुविधा असो, जनकल्याणाच्या योजना असो, सामान्य माणसाला महिला शिक्षित सक्षम करण्याचा विषय असो, शेतकऱ्यांच्या अडचणी होण्याच्या बाबतीमध्ये असो, जनधन योजनेच्या बाबतीमध्ये असो, पीक विम्याच्या विषय असो, आरोग्याच्या विषय असो, जेवढ्या काही योजना केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या माध्यमातून दिलेल्या आहेत त्याचा सर्व इतिहास जर पाहिला तर देशाच्या जनतेने सातत्याने 3 वेळा देशाचे पंतप्रधान म्हणून एक यशस्वी पंतप्रधान ज्यांनी देशाच्या जनकल्याणाकरता, सामान्य माणसाच्या कल्याणाकरता आणि देशाच्या गतिमान विकासाकरता जे काम केलेलं आहे त्याला 12 वर्ष आज पूर्ण होत आहे आणि म्हणून त्यांचं अभिनंदन करण्याकरता आणि जनतेचा विश्वास असा कायम ठेवून ते आगामी काळात काम करणार आहेत आणि सातत्याने यशस्वी होतील। अशा 22 राज्य आज 22 राज्य देशातली जी आहेत ती एनडीएच्या एकंदरीत अधिपत्याखाली आहेत आणि म्हणून यशस्वी पंतप्रधानांचं आगामी काळामध्ये असंच यश आणि कीर्ती वाढत जावी अशा प्रकारच्या शुभेच्छा देण्याकरता आम्ही इथे जमलेलो आहोत। भाजपाचे उमेदवार, महायुतीचे उमेदवार म्हणून अमर राजूरकर यांना उमेदवारी भाजपाने आणि महायुतीने दिलेली आहे आणि त्यांचा विजय निश्चित आहे, लोकांचे समर्थन आहे आणि ते 18 तारखेच्या मतदानामध्ये दिसून येईल। एकतर्फी निवडणूक आहे।